मी जाते आता. तुझा पोलीस स्टेशन मध्ये काही धोका नाही मला. वाघमारे, थोडं बोलायचं होतं. बोल. तो जो कोणी आहे ना त्याला हलक्यात घेऊन चालणार नाही. म्हणजे बघा ना, त्याला माहिती आहे तुम्ही कोण आहे, मी कोण आहे, तरी पण एवढी डेअरिंग करतोय तो. हे बघा, त्याचा हेतू काय आहे आपल्याला लवकरात लवकर कळायला पाहिजे. आपण आज जाऊन बोलू. चल. सत्या, त्या माणसाच्या वागण्याचा काय परिणाम होईल, आपल्याला त्रास देऊन तो जर का पेचात अडकला तर त्यातून कशी सुटका करून घ्यायची याचा पुरेपूर अभ्यास केलाय त्याने. आणि तो ज्या प्रकारे आपल्याला त्रास देतोय ना, त्यावरून तो नक्कीच शातिरांनी पोचलेला दिमागाचा माणूस आहे. नक्कीच त्याच्या वरपर्यंत ओळखी असणार. असूच शकतं. वरपर्यंत ओळख असल्याशिवाय तेवढी हिंमत करूच शकणार नाही. तर ते कोण असेल रे? आपल्या ओळखीचा तरी कोण? वाघमारे, तू नक्की कोण आहे ते आपल्याला लवकर कळलंच, पण तू इथं का आलाय हे कळायला पाहिजे. आणि तो म्हणतोय तसं तो खरोखर प्रेमात वेडा आहे का हे पण कळलं पाहिजे. कारण अशी प्रेमात ठार वेळी झालेली माणसं ना कुठल्या बी थराला जाऊ शकतात. आता फक्त इथं तो का आलाय हे कारण कळलं पाहिजे. ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि त्याला लवकरात लवकर रोखलं पाहिजे, सिच्युएशन हाताच्या बाहेर जाण्याच्या आत. हॅलो. काय? आले, लगेच येते. सत्या निघावं लागेल लगेच. ऐका सगळ्यांनी, गाडी काढा, लगेच निघायचं.
कसं झालंय सगळं? फर्स्ट इन्फॉर्मेशन कोणाकडनं मिळाली? मॅडम यांनी फोन केला होता. या तुम्ही केला होता फोन? मॅडम मी येतो नव्हतो, मला लोकांच्याकडनं कळलं. मॅडम मी लोकांकडे चौकशी केली. तो माणूस एकटाच होता आणि खूप विक्षिप्त होता. लोक त्याच्या जवळ जायला घाबरत होते. विक्षिप्त होता पण एकटा होता ना. आणि तुम्ही रे, तुम्ही तर एवढे जण होता ना. तुमच्यापैकी एकाची मी हिंमत नाही झाली पुढे येऊन त्यांचा जीव वाचवायची. हेच जर तुमच्या बाबतीत घडलं असतं तर, आणि पोलीस असे फक्त बघत उभे राहिले असते तर चाललं असतं तुम्हाला? अरे पोलीस डिपार्टमेंटला धारेवर धरलं असतं तुम्ही. आंदोलनं केली असती, तोडफोड केली असती, जळफोड केली असती. तो एक राक्षस होता, तुमच्यातला माणूस जिवंत नाही झाला. तुमच्यापैकी एकाला बी नाही वाटलं की या माणसाचा जीव वाचवला पाहिजे. सध्या काही उपयोग नाही या लोकांना बोलून. हे लोक कुणाची मदत नाही करणार, पण त्याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकणार आणि लाईक्स मिळवणार. नुसती गर्दी आहे, गर्दी. भंडारे मामा, भाते मावशी, पंचनामा करायला घ्या आणि बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून दे. किती भयानक आहे हे सगळं. एका पोलीस कर्मचाऱ्याची हत्या होते भर दिवसात, भर चौकात, पब्लिक प्लेस मध्ये. आता पोलीस खात्यावर प्रश्न उभे राहणार. हेडक्वार्टर्स पासून गृहमंत्र्यांपर्यंत सगळे पॅनिक होणार आणि हा मला फायर करणार. वाघमारे, प्रश्न फक्त पोलीस खात्याला नाही तर मला पण विचारले जातील. अहो मी, बलमा, पोरं असे गुन्हे होऊ नयेत म्हणून किती काम करत होतो. पोलिसांना मारायचं सोडा, त्यांच्या विरोधात बोलायची पण हिंमत केली नव्हती कोणी. पण आज जे काही घडलंय ना, ते फक्त पोलिसांसाठी नाही, माझ्यासाठी पण एक आव्हानच आहे. काय झालं? त्याच मुलाचा फोन आहे. उचला फोन आणि स्पीकरवर ठेवा, लवकर उचला. हॅलो. स्वीटहार्ट, कसं वाटलं मग कालचं सरप्राईज? हे कोण आहेस तू आणि का सारखा सारखा फोन करतोयस मला? काय हवंय तुला? डार्लिंग, कालचे फुलांचे बुके, गिफ्ट, ग्रीटिंग्स, हे सगळं बघून तुला अजूनही कळलं नाही का मला काय हवंय ते? हे बघ, मला काही नकोय, मला फक्त तू हवी आहे. हे लय बोलला असा. कोण आहेस तू आणि लांबून काय शेपूट हलवतोयस? हिम्मत असेल ना आणि जर खऱ्या बापाची औलाद असशील ना तर समोर ये ना. ए, बापापर्यंत जायला नको होतं. खूप मोठी चूक केली आहे तो. सत्यजित सुर्वे खूप मोठी चूक केली आहे. तुला बघायची ना माझी हिंमत? दाखवतो. उद्याच भेटायला येतो, मग बघू तुझ्यात किती दम येते. ए, माझ्यात किती दम आहे बघायचं आहे ना तुला, तर माझ्या समोर ये. असं भित्रासारखं लपून काय बोलतोस? समोर ये, मग तुला कळेल माझ्यात किती दम आहे ते. हा, हॅलो. बापाला मध्ये आणायची गरज नव्हती. बापाला मध्ये आणायची गरज नव्हती. कट केला त्याने फोन. शिवना फक्त तावडीत सापडू दे माझ्या. नाही याचा कार्यक्रम फिक्स केला ना तर नाव सत्याचे सुरुवात सांगणार नाही. सत्या, हे बघ, रागाच्या भरात तू काही करायला जाऊ नकोस. तू करायला काहीतरी जाशील, होऊन दुसरं बसेल आणि तू गोत्यात येशील. हे बघ, तो मुलगा कोण आहे आपल्याला माहित नाही, कुठल्या थराला जाऊ शकतो आपल्याला माहित नाही. तू प्लीज स्वतःचा जीव नको धोक्यात घालू. वाघमारे, हे बघा, शांत व्हा तुम्ही. हे बघा, मी रागाच्या भरात काहीच करणार नाही. जे काय करायचं ते आपण मिळून ठरवू. तुम्ही काळजी करू नका. निस्ता पेटका पेटका येतो पायात. वात तर का नाही अंगाला चिटकूनच राहिलाय माझ्या.
हळूहळू जरा हा आता जरा बरं वाटायला लागलंय. पण कसं कोणी माझं पाय चेपायला लागलं की नाही का माझं डोसकं बिल दुखायला लागतंय. जणू काही माझं डोसकं रुसूनच बसतंय. मी दाबून देऊ का डोकं? हाय का आता? अगं तुला काही 10 हात आहेत का? 2च हात आहेत ना. तेव्हा तुझं तू पाय चेप. आमरे ए आमरे आली. आई आई हे काय करतेस तू? काय करते माझी? दिसत नाही का तुला? पाय चेपते ती. तू डोसकं दाबून दे माझं. ये मम्मी साहेब हे असलं काही मला जमणार नाही हा. आई उठ बरं येत ना. हमरे अगं काय गरज नाही सगळं करायची. ए फडफड चिमणे, तुमची अडचण आली म्हणून तुम्हाला घरात राहायला आसरा दिला. मग घर मालकिनीची सेवा केली तर कुठं बिघडलं का? चल डोसकं दाबून दे तू. मम्मी साहेब तुम्ही इथं आम्हाला जरी आश्रय दिला असला ना तरी आम्ही कुणी परके नाही. तुम्ही विसरताय अजून पण आपली सोयरीक आहे. माझी बहीण या घरची सून आहे अजून पण, आणि ते पण कायद्याने. सुनेच्या घरच्यांना हे असं एवढ्या खालच्या पातळीला नेऊन वागवतात का? अहो मोठे आहे ना तुम्ही. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला समजवायला लागतात. केवढी लाजिरवाणी गोष्ट आहे ही. ए तू तुंगडे, तोंडाला लगाम दे तुझ्या. तुम्ही तुमच्या वागण्याला लगाम द्या. हमरे अगं जरा गप्प आई, हे सगळं करायची काहीच गरज नाहीये. चल माझ्यावर. हमरे हे नाही बची दणकट बंबी. बस इथं माझं पाय चेपत. चेप पाय चेप चल. आई तुला चल बोललाय ना, उठ बरं. ए नाही उठणार ती. आई चल माझ्या बरोबर. हमरे अगं बाई तू तरी गप्प बस की जरा. आई आई मम्मी साहेब अहो माणूस आहे का कोण आहे तुम्ही? माझ्या आईला लाथ मारायची हिंमत कशी झाली तुमची? लाता मुक्त्या खायचीच लायकी आहे तुमची. कम नशिबी लाचार भिकारड्या कुठल्या. बासा मम्मी साहेब आम्ही सहन करतोय, शांत बसतोय, याचा गैरफायदा घेऊ नका. तुमचे हात आणि पाय दाबून द्यायला आम्ही काय तुमचं नोकर नाही. हमरे अगं बाई ते सांगतात तसं कर की. नाही मला तुझ्यासारखं नमून राहिलं नाही जमणार. माझ्याकडनं अपेक्षा पण करू नकोस. ह्या जर त्या लायकीच्या असत्या ना तर ह्यांचे पाय धुवून पाणी पिलं असतं मी. पण नाही, ह्यांच्या मतीची ना माती झालीये. ह्यांचे हात आणि पाय दाबण्यापेक्षा नाही ह्यांचा गळा दाबीन मी. ए माझा काय नावाचा विचार करतेस तू? महिला प्रदेशाध्यक्षाचा पोलिसात कारवाई करी ना, केस सुटीन तुझ्यावर. जा जा काय करायचे ते करा, मी पण बघून घे ना. अहो माझ्या या अवस्थेत मला तुम्ही कसं वागवताय ना हे जर पोलिसांना सांगितलं तर आत्ता जेलमध्ये टाकतील तुम्हाला. मग तुमचं हे जे महिला प्रदेशाध्यक्ष पद आहे ना, जे तोऱ्यात मिरवताय ते असं गटांगळ्या खात निघून जाईल. या पुढं आम्हाला त्रास देताना 1000 वेळा विचार करायचा. चला आई. हमरे अगं हे फुकटे, रस्त्यावर आलीच नवऱ्याने सोडून दिले तरी एवढा माज आहे का तुला? आता बघच तुझा माज कसा उतरवते ती. तुमच्या तिघीना अन्नाचा एक बिकर बिळणार नाही. आणि तुझ्या त्या नेबट बहिणीला किरण आणायला सांगितलं होता तेव्हा बी आणला नाही तिने. आईत खाऊ फुकट तुकडे मोडणाऱ्या भिकाड्या कुठल्या. मम्मी साहेब आम्ही इथं फुकटचं राहत नाही हा, आणि फुकटचे तुकडे पण मोडत नाही. आई आलेच मी. हमरे अगं आई कुठं चाललीस? वाघमारे शांत व्हा तुम्ही आधी. बसा बघू. नाही नको बरं थांबा, पाणी प्या द्या. नकोय. सत्या किती नाही म्हणलं तर काळजी तर वाटणारच ना. तो मुलगा कोण आहे, कुठून आलाय, काय हेतून आलाय काहीच माहित नाही. वाघमारे हे बघा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आपण त्याचा एकदम पद्धतशीर कार्यक्रम फिक्स करू. अहो याच्या आधी बी आपल्यावर संकट आलीच ना, मग आपण कधी माघार घेतली का? नाही ना. एकत्र राहून सगळ्या संकटांवर मात केली. तसंच इथं बी करू. एकत्र येऊन या संकटावर मात करू. पण सत्यात तू त्याला धमकी द्यायला नको होतीस. त्यांना अजूनच चवताळून काही केलं तर. वाघमारे खरं सांगू, मला नाही वाटत तो एवढा डेअरिंगबाज असेल. ज्या अर्थी तो हे सगळं लपून आणि आडून करतोय ना, यावरूनच लक्षात येते की तो स्वतःचं नाव फोनवर सांगणारच नव्हता. त्याला जर धमकी दिली नसती ना
तर तो समोर यायला बी तयार झाला नसता. वाघमारे जर या नागाच्या पिल्ल्याला बिळातनं बाहेर काढायचं असेल ना तर त्याच्याशी ह्याच भाषेत बोलावं लागेल. ही माणसं ना खेळण्यासारखी असतात. यांना किल्ली दिली की बरोबर तेच करतात जे आपण त्यांना करायला सांगतो. तुम्ही काळजी करू नका, मी परत त्याचा कार्यक्रम फिक्स करतो. काय प्लॅनिंग आहे तुझ्या डोक्यात? बोला, काय हवंय तुम्हाला? काका ते परवा माझ्या बहिणीने लिस्ट दिली होती ना सामानाची, ते सामान काढून ठेवलंय का? तुमची बहीण? ते इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे त्यांनी लिस्ट दिली होती ना, तेच सामान घ्यायला आली आहे मी. हो, आठवलं. अहो, सगळं सामान भरून ठेवलंय, पण मॅडम आल्याच नाहीत. काका किती झाले? हा, 25,780. काका हे घ्या. हे काय? बिलाचे पैसे देईपर्यंत ही अंगठी तुमच्या जवळच ठेवा. छे, मी हे करू शकत नाही. अहो काका, तारण म्हणून ठेवा म्हणते मी. पैसे देईपर्यंतच ठेवा, नंतर घेऊन जाईन मी. नाही. अहो, मॅडमला समजलं ना तर त्या खूप रागवतील माझ्यावर. अहो तिलाच तर कळू द्यायचं नाहीये ना. माझी बहीण खूप स्वाभिमानी आहे, तिला हे सगळं केलेलं नाही पटणार. आणि सध्या परिस्थितीच अशी आहे की असो. काका तुम्ही ही अंगठी ठेवून घ्या आणि मला सामान द्या. अहो नाही, फक्त मॅडमच नाही, तुम्ही सुद्धा खूप स्वाभिमानी आहात. हवं तर तुम्ही सामान घेऊन जा, पण मी अंगठी ठेवून घेणार नाही. अहो असं काय करताय? मी पैसे न देता सामान नाही घेऊन जाऊ शकत. काय झालं दादा? अहो, परवा मॅडम आल्या होत्या, त्यांनी सांगितलं सामान भरून ठेवा. पैसे कमी पडले म्हणून त्या म्हणाला 2 दिवसांनी येऊन सामान घेऊन जाते. आता या मॅडम आल्यात, त्या म्हणतात की अंगठी ठेवून घ्या. अहो मी नाही असं करू शकणार. अच्छा, असा प्रॉब्लेम आहे का? ठीक आहे, माझ्याकडे एक सोल्युशन आहे. सोल्युशन? अहो तुम्ही का देताय सोल्युशन? कोण आहे तुम्ही? आणि काका तुम्ही यांना काय सांगत बसलाय सर? ते महत्वाचं नाहीये. जस्ट अ मिनिट. दादा, किती बिल झालंय यांचं? 25,780 रुपये. ओके, ऑनलाईन केले तर चालेल ना? हो, चालेल. काही गरज नाहीये. काका तुम्हाला बोलले नाही का अंगठी ठेवा म्हणून? हो, मान्य आहे आपली ओळख नाहीये, पण असं लेडीजला अंगठी तारण देऊन किराणा घेताना बघितल्यावर निदान माणुसकीच्या नात्याने तर मदत करेलच ना. हे बघा, मला नाहीये तुमच्या मदतीची गरज. काका तुम्ही ही अंगठी ठेवा बरं. हे घ्या. ओके, वेट. मी काय म्हणतो, तुम्ही असं समजा की मी तुम्हाला पैसे उसने देतोय. एक काम करा, तुम्ही मला तुमचा नंबर द्या आणि तुमच्याकडे जेव्हाही पैसे आले तुम्ही मला परत करा. म्हणजे कसं, मदतीची मदतही होऊन जाईल आणि व्यवहाराचा व्यवहारही होऊन जाईल. बरोबर आहे ना दादा? ओके, ठीक आहे, पण पैसे परत घ्यायचे आहे माझ्याकडून. दादा स्कॅनर. हा, इथे स्कॅनर आहे. ओके, डन. हो, ही तुमची अंगठी. थँक्यू. ओ थांबा, मी उचलतो. दादा, बाकीचं सामान बाहेर करून दो. रिक्षा. अहो तुम्ही कशाला उचलताय? असू द्या. मी काय म्हणते, तुम्ही कशावरून माझ्याकडून पैसे परत घ्याल? हो, थोडा तर विश्वास ठेवा. मलाही माझ्या पैशांची काळजी आहेच ना. आणि मला जेव्हाही लागेल तेव्हा मी समोरून स्वतःहून मागेल. ठीक आहे? मी काय म्हणते, तुम्ही मदत केलीच आहे तर ही अंगठी तुमच्याकडेच ठेवा ना. नाही, नको म्हणू नका प्लीज. ही अंगठी तुमच्याजवळ ठेवा, म्हणजे माझा पण विश्वास बसेल. आणि मी पैसे दिल्यावर मला माघारी करा ही अंगठी. तुम्ही काय ऐकणार नाही वाटतं. बरं ठीक आहे, तुम्हाला हवंय तसं करूया. तुम्ही नंबरच नाही दिला तुमचा. 98 45. तुमचं नाव? अमृता. हो, नाईस नेम. थँक्यू. ठीक आहे अमृता, तुमचा नंबर आणि तुमची अंगठी माझ्याकडे सेफ राहील.
ओके या सावकाश हा बाय बाय. दादा सावकाश जा बाय बेचारी मेवणी बाई त्या भुरट्याला जर पकडायचं असेल ना तर आपल्याला प्लॅन केला पाहिजे आणि तो जर खरोखर समोर आलाच समोर आला आणि त्यानं काही केलं तर त्याला जर कळालं तर आपलं एकमेकांवर प्रेम आहे वाघमारे काय बोलला तुम्ही नाही काय नाही नाही तुम्ही आता बोलला ना की आपलं एकमेकांवर नाही तसं काय नाही वाघमारे तुम्ही आता म्हणालात की आपलं एकमेकांवर मला असं म्हणायचं होतं की त्या माणसाला आपल्यातलं नातं माहीत असणार आणि त्याचा राग धरून त्यानं काही बरं वाईट केलं तर उगाच रिस्क नको. वाघमारे आजपर्यंत ना असे 1000 हल्ले पचवलेत सत्यानं. हे काय माझ्यासाठी नवीन नाही आहे. तरी सुद्धा तू एकटा जाणार नाहीस. विषय संपला. वाघमारे तुम्ही ना उगाच घाबरताय. हो घाबरते. हाय का आता पोलिसच घाबरायला लागल्यावर आमच्यासारख्या सामान्य माणसांनी काय करायचं. सत्या मस्करी नको. सिरियस विषय आहे हा. अहो म्हणूनच तर सांगतोय ना शांत डोक्यानं नीट विचार करून सोडू हा विषय. अहो तात्यासारख्या माणसाला घाबरला नाही सत्यजित सुर्वे आणि हा बिंडोक अशी काय चीज आहे माझ्यासमोर. सत्य तू काय ऐकत नाहीस. त्या तात्याला भेटायला जेलात गेला तेव्हा काय झालं विसरलास. जीवावर बेतलं होतं तुझ्या आणि त्याला जबाबदार मी होते. अहो ती सिच्युएशन वेगळी होती वाघमारे. तरी पण तू एकटा जाणार नाहीस. विषय संपला. मी पण येणार. अहो पण मॅडम आत येऊ या. पेनड्राईव्ह घटना घडली त्या जागेवरचं CCTV फुटेज आहेत. बघा लवकर बघा लवकर.